वाल्मिक कराड याच्यावर 302 खुनाचा खटलाही आता चालणार आहे. संतोष देशमुख याच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचाच हात आहे. वाल्मिक कराड यांनीच आदेश दिले होते की संतोष देशमुख याला उचला आणि त्याला संपवा, असंही बोललं जात आहे सीआयडी कडनं. वाल्मिक कराड यांनी ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी विष्णू चाटे व सुदर्शन गुळे यांच्यासोबत त्याचे कॉल रेकॉर्ड सापडले. ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस 6 कॉल्स गेलेले आहेत एकमेकांना, असंही बोललं जात आहे. आणि व्हिडिओ कॉल द्वारा वाल्मिक कराडच संतोष देशमुख याची हत्या पाहत होता, असंही बोललं जात आहे. त्याशिवाय अनेक जे व्हॉट्सअप ग्रुप होते, जे आरोपी होते, ते त्यांच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर हत्या लाईव्ह दाखवत होते. हे किती घृणास्पद आहे, लज्जास्पद आहे. महाराष्ट्राची मान सन्मानाने खाली जाईल असा हा प्रकार झालेला आहे. आणि त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर मोका कारवाई झाली आहे, ती अत्यंत योग्य कारवाई झाली आहे. काय वाटते तुम्हाला? कमेंट करा.